मी सुवर्ण जोशी या 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करतोय। सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या रिया चक्रवर्तीची ही बातमी आहे। रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। 4 महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ असून रियानं या व्हिडिओमध्ये तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेला आहे। रिया आणि तिचे मित्र गप्पा मारत बसलेत। यात रिया एकदम टपोरी भाषेत बोलतेय, त्यामुळे डॉनच्या भाषेत बोलणारी रिया ही एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलेली आहे। रिया नेमकं काय म्हणाली बघा। अपन का ये अपन को पता है ये छोटा लड़का लोग छोटा गुंडा लोग को कैसा मैनिपुलेट करना। इसके ऐसा अपन का बॉयफ्रेंड भी गुंडा है, गुंडे के माफिक समझता अपने आप को। पता नहीं अपन ताई है, ताई लोग का क्या है, अपन थोड़ा अपन का क्लास थोड़ा अलग है। ये गुंडा लोग ये सब गुंडागर्दी करते, अब लोग गुंडा लोग से गुंडागर्दी कराते कि इधर आ छोकरे तू क्या कर रहा है आजकल, एक काम कर, जाके वो गली में एक प्रोड्यूसर रहता है उससे हफ्ता मांग के ला, बस करता वो। उसको लगता है अब अपन इतना बड़ा डॉन है, डॉन नहीं है, डॉन तो अपन के ऊपर है, अपन बता भी नहीं सकता। ये सब रिकॉर्ड मत कर। अपन का ये अपन को पता है ये छोटा लड़का लोग छोटा गुंडा लोग को कैसा मैनिपुलेट करना। इसके ऐसा अपन का बॉयफ्रेंड भी गुंडा है, गुंडे के माफिक समझता अपने आप को। पता नहीं अपन ताई है, ताई लोग का क्या है, अपन थोड़ा अपन का क्लास थोड़ा अलग है। ये गुंडा लोग ये सब गुंडागर्दी करते, अब लोग गुंडा लोग से गुंडागर्दी कराते कि इधर आ छोकरे तू क्या कर रहा है आजकल, एक काम कर, जाके वो गली में एक प्रोड्यूसर रहता है उससे हफ्ता मांग के ला, बस करता वो। उसको लगता है अब अपन इतना बड़ा डॉन है, डॉन नहीं है, डॉन तो अपन के ऊपर है, अपन बता भी नहीं सकता। ये सब रिकॉर्ड मत कर। रियाचा हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की तो व्हिडिओ व्हायरल का होतोय, चर्चेत का आलेला आहे। पुढची बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये लॉकडाऊनसाठी घेण्यात आलेल्या राजकीय नाट्य पाहायला मिळालं। बैठकीमधलं हे राजकीय नाट्य होतं। पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीतून महापौर जोशी यांनी काढता पाय घेतला। लॉकडाऊन लावल्यास लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जोशी यांनी दिलाय। दुसरी बातमी आहे बीडची। बीडमधील शासकीय रुग्णालयातले व्हेंटिलेटर्स तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत। हे व्हेंटिलेटर्स बंद पडल्याने रुग्णाची तडफड झाली। तिसरी बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची। कांद्याला 2 ते 6 रुपये प्रति किलो असा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। या सविस्तरपणे आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। नागपूर, बीड आणि लासल गावातून या घडामोडी आहेत। चला या सगळ्या बातम्यांकडे सविस्तरपणे बघूया। नागपुरातून पहिली बातमी। नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात लॉकडाऊन करण्यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र महापौर यांनी वेगळी बैठक घेतली। आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी महापौरांच्या बैठकीला उपस्थित होते। तर बैठकीनंतर शहरात लॉकडाऊन वाढवल्यास लोकप्रतिनिधी आणि जनता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे। या शहरात लॉकडाऊन नव्हे, स्मार्ट लॉकडाऊन नको, कुठलाच लॉकडाऊन नको। लॉकडाऊनला या शहरातील सर्व जनप्रतिनिधी, ज्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे खासदार कृपाल तुमाने यांच्यापासून तर शहरातल्या सर्व आमदारांनी आज या ठिकाणी लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे। काही प्रतिनिधींनी त्यामध्ये गरज पडल्यास लॉकडाऊनच्या विरोधात जनतेसह आम्ही रस्त्यावरती देखील उतरू, अशी देखील भूमिका आज स्पष्टपणे या ठिकाणी घेतलेली आहे।